पुढच्या प्रेझेंटेशनला जाण्याच्या आधी मला एक छोटी गोष्ट आठवली म्हणून एक सांगतो. आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी लहानपणापासून ऐकतो आणि ते तसं दिसून येतं की जे मावळे होते त्या मावळ्यांना कधी असं सांगावं लागलं नाही किंवा त्यांना ॲक्टिव्हिटी द्यावी लागली नाही किंवा टास्क सांगावी लागली नाही की बाबा तू हे कर, हे नको करू, किंवा हा गड जिंक, किंवा इकडे जा लढायला. ते ना सेल्फ बॉर्न फायटर्स होते. असेच जे फायटर्स आहेत TLC मधले आणि जे स्वराज्यासाठी लढले असे मावळे, तसे TLC मधले हे मावळे, हे सरदार, हे लढवय्ये जे 10x लक्ष घेऊन निघालेत आणि आपल्या टीमबरोबर हे 10x साध्य करणार अशी दृढ निष्ठा आहे त्यांच्यात. अशांना मी बोलवतो, टीम रे फार्मा. प्लीज टाळ्यांचा गडगडाट कमी होऊ देऊ नका, कारण की या टीमने खूप मेहनत घेतली असते बॅकएंडला. गुड इव्हिनिंग ऑल. TLCच्या विजयपथ 2024मध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल मी रेव फार्माच्या वतीने TLCचे मनापासून आभार मानतो. नमस्कार, मी सागर थोरात, QA डिपार्टमेंट. नमस्कार, मी सोनाली सातपुते, HR डिपार्टमेंट. नमस्कार, मी शिवानी जगताप, HR डिपार्टमेंट. नमस्कार, मी मंजुश्री थोरात, QA डिपार्टमेंट. नमस्कार, मी मंगल हासे, QC डिपार्टमेंट. रेव म्हणजे स्वप्न. मिलिंद कटारिया आणि अंजली कटारिया यांनी 2008मध्ये एकत्रितपणे येऊन रेव फार्माचं स्वप्न बघितलं आणि त्यांनी ते सत्यातही उतरवलं. रेव फार्मा 2 टाईप्सचे प्रोडक्ट्स बनवतात, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्स. हे आमची हॅपी कस्टमर्सची लिस्ट, जसे की ममार्थ, एम कॅफिन, वाव, एम क्युअर एक्सेट्रा. आम्ही USA आणि युरोपसारख्या कंट्रीजमध्ये पण एक्सपोर्ट करतो. अँड दिस इज अवर रिअल ॲसेट, अवर टीम. हां, पण ही आमची टीम आमचं रिअल ॲसेट आहे हे समजायलाही आम्हाला 2-3 वर्षाचा वेळ लागला बरं का. परफॉर्मन्स बेस्ड पे आणि एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीमुळे आमच्या परिस्थितीमध्ये बदल झाला. परंतु 2-3 वर्षापूर्वी परिस्थिती काय आणि कशी होती ते एकदा स्किटच्या माध्यमातून बघूयात. रेव फार्माचे 2 HR आपापसात बोलत आहेत. हाय शिवानी. हाय. अगं ऐक ना, आपल्याकडचे नवीन एम्प्लॉई ते सोडून जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि रिझन काय आहे ते पण समजत नाहीये. ओ असं आहे का? अगं तुला माहिती, छत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा बदलून गावोगावी फिरायचे, लोकांमध्ये राहायचे, तेव्हा त्यांना प्रजेच्या खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हायची. चल आपण पण तेच करून बघू. चल मग. काय ग, नाराज दिसतेस? काय करू ग, खूप बोर झाला, खूप जीव काढू काढू काम करते, पण सर मॅडमच्या लक्षातच येत नाही बघ. बरं इथं कसं आहे ना, जो काम करतो ना तोच मरतो. बरं असे सणाला सुट्टी नाही, काय नाही, आणि सणाला सुट्टी नाही, काय नाही, आणि मेन म्हणजे फॅमिलीलाही वेळ देता येत नाही बघ. अरे यार, सेम सिच्युएशन माझी माहिती. मला JD दिले QCचे आणि मला सर मॅडमनी बघितलं ना कामं सांगतात QAचे मला. आणि तुला माहिती आहे आमच्या डिपार्टमेंटची आरती नुसती बसून असती तरी तिथे त्यांना हिचंच कौतुक. मला तर असं वाटतं जॉबच सोडून द्यावा. मलाही तेच वाटतं बघ. चल. अगं ऐकलं मंगल आणि मंजूचं बोलणं तू? हो ऐकलं मी. मला पण असं वाटायचं की आपल्या कंपनीचं वर्क कल्चर बेस्ट आहे आणि आपला प्रत्येक एम्प्लॉई सॅटिस्फाईड आहे, पण असं काही नाही. आणि त्यात आपलीच चुकी आहे, कारण आपणच कधी जाऊन त्यांना विचारलं नाही की त्यांचे प्रॉब्लेम्स काय. अगं ते तरी काय करणार, त्यांना काय काम करायचं हेच माहिती नाही. चल मॅडमकडे जाऊ आपण. चल. मे आय कम इन मॅम? मॅम आम्हाला असं वाटतंय की आपले एम्प्लॉईज त्यांच्या कामामध्ये खुश नाही. का ग? आम्ही मंजू आणि मंगलचं बोलणं ऐकलं, त्यातून आम्हाला असं कळालं की आपण त्यांना JDs तर दिले, पण त्यांचा रोल काय आहे हे अजूनही क्लिअर नाही. आणि ऐका ना मॅडम, मी हे पण ऐकलंय मंगल जॉब सोडायचा विचार करतेय. हे तर खूपच सिरियस आहे मॅडम. मला असं म्हणजे हे खूप सिरियस असतं आहे. मला असं वाटतं की आपण यावर काहीतरी करायला हवं. हो मॅडम ऐका ना, मी जिथे पहिले काम करायची ना तिथं एक रिपोर्टिंग सिस्टीम होती. आपली ॲक्टिव्हिटी आणि टिकमार्क करायचं. आपण तशी रिपोर्टिंग सिस्टीम स्टार्ट करू शकतो. मला काय वाटतं माहिती का, आपण आहे ना लोकांची वीकली रिव्ह्यू घ्यायला स्टार्ट करूया, म्हणजे जेणेकरून आहे ना त्यांना मॉनिटरिंग पण करता येईल आणि त्यांचे प्रॉब्लेम्स पण आपल्याला कळतील. कारण की आपण एक साईडला फक्त 10x विजन आणि दुसऱ्या साईडला जर आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होते तर हे कसं चालेल ना मॅडम? मग ठीक आहे, वीकली रिव्ह्यू घेऊन बघूया कसं वर्क करतंय बघूया. ठीक आहे मॅडम, मी रिव्ह्यू शेड्यूल प्लॅन करते मग. ओके. आणि मग अशा पद्धतीने मॅनेजमेंट आणि HR टीममध्ये वीकली रिव्ह्यू घेण्याचं ठरतं आणि येतो तो वीकली रिव्ह्यूचा दिवस. हो मॅडम. आपण करूया का वीकली रिव्ह्यू स्टार्ट? हो मॅडम. एक काम कर, QA मधून स्वप्नालीला बोलवतेस ना? मॅडम स्वप्नाली आली नाही, तिच्या मुलीच्या शाळेत गेली ती. अच्छा, मग QC मधून वर्षाला बोलव. पण वर्षाचं नवीन लग्न झालं त्याच्यामुळे तिच्या खूप सुट्ट्या असतात. मग असं कर, प्रोडक्शनमधून अशोक सरांना बोलव.
अशोक सरांचे घरचे आले पालघरवरून, ते हाफ डे घेऊन गेलेत. सोनाली असं कसं चालेल बरं? स्वप्नाली नाही, वर्षा नाही, अशोक सर नाही, हे ॲट अ टाइम इतके सारे अप्रुव्हल दिले कोणी? सोनाली, हे लोक का सुट्ट्या घेत आहे ना याचा मला आरसीए करून पाहिजे. या आता. काय ग, काय झालं? अगं ऐक ना, रिव्ह्यू प्लॅन केलाय पण ॲब्सेंटिझमचं प्रमाण इतकं जास्त आहे ना, काही समजत नाही. एक तर लोक सुट्ट्या मारता आणि बोल ना आपल्याला बसता. ठीक आहे ना, चल बघू नक्की काय प्रॉब्लेम आहे. चल. तुला कळलं का वीकली रिव्ह्यूचं शेड्यूल लागलंय? बापरे, आता तर मला खूपच टेन्शन आलंय ग. आणि हे कसं झालं, इकडनं आलं का रिव्ह्यू, तिकडनं आलं का रिव्ह्यू, मला तर अगदी बोर होऊन गेलाय बघ. आणि मेन म्हणजे काय होतं ना, आपण डेटा जो घेऊन जातो तर ते वेगळीकडेच राहतं आणि सर मॅडमचे प्रश्न अगदी वेगळेच येतात बघ. तुला माहिती आहे, मला तो याच्यावर पाहिला का रिव्ह्यू आठवतं आणि मला त्या रिव्ह्यू नाही द्यायचा यार. सेम यार, मला तुला एक गोष्ट सांगू का, काल खूप लोकांनी सुट्ट्या मारलेल्या आहे आणि आपण पण आहे ना तेच करू. रिव्ह्यू पेक्षा सुट्टी बरी आणि चलो घरी. चलो. याच्या रीतच मॅडम 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 हो मॅडम, मला ना सुट्टी हवी आहे, घरी जरा हाफ डे जायचंय. अगं रिव्ह्यू प्लॅन केलाय मॅडम. मान्य आहे, मला पण ना घरून जरा अर्जंट फोन होता आणि आवाजावरून हे समजलं की सिरियस आहे काहीतरी, तर मला जावंच लागेल. ठीक आहे, तुमचे HOD विचार आणि जा घरी. ओके मॅडम. सोनाली मॅडम. हो मंगल. मला घरी जायचंय. अगं ती मंजू नाही, तू नाही आणि आपण रिव्ह्यू प्लॅन केलाय. मंजूचं नका सांगू मला जायचंय घरी. ठीक आहे, तुमचे HOD विचार आणि जा घरी. ओके, थँक्यू. येस. अगं यांचं असंच चालू असलं तर कसे घेणार आपण वीकली रिव्ह्यू? हो ना, एकदा त्यांना डेटा काय प्रेझेंट करायचा आणि हेच समजत नाही. अगं त्यांचं तर जाऊ दे, आपल्याला पण समजत नाही काय डेटा प्रेझेंट करायचा. बरोबर आहे तुझं. आपण मॅमकडे जाऊया. चल. ऐका मॅडम. हां येस मॅडम ऐका ना, तुम्ही आम्हाला रिझन शोधायला लावले होते, तर आम्हाला असं समजले लोकांच्या मनात रिव्ह्यूची भीती निर्माण झाली. ओके, म्हणजे लोकांना रिव्ह्यूची भीती वाटते. मला काय वाटतंय माहिती का, आपण TLC शिकल्याप्रमाणे KRA KPI सिस्टीम रिव्ह्यू करून बघायची ते का? तर आपल्याकडे आहे, पण मग लोकांना त्याचा बेनिफिट मिळत नाही, त्याच्यामुळे त्यात रिव्ह्यू मध्ये इंटरेस्टच येत नाही त्यांना. मॅडम, मग आपण असं करूया का, परफॉर्मन्स पेज चालू करूया, जेणेकरून काय होईल ना, एम्प्लॉईचा इंटरेस्ट वाढेल आणि कंपनीची ग्रोथ होईल. काय वाटतं? ठीक आहे, बघूया कसं वर्क करतंय. मॅम, आम्हाला असं वाटतं की आपण एम्प्लॉई एंगेजमेंटवर पण काम केलं पाहिजे. का ग? थोडं विषयांतर होतं आहे, पण मला एक सांगायचं होतं. काल काय झालं की घरी जाताना कंपनीची गाडी रस्त्यातच बंद पडली आणि समोरच वडापावचा गाडा होता. तर सर्वजण खाली उतरले वडापाव खायला. त्या 10 मिनिटांमध्ये सगळ्यांनी इतकी धमाल केली, यू वोंट बिलीव्ह. आरती आणि मंगल सोबत बसून गप्पा मारत होत्या. म्हणजे मॅडम, आपण लोकांना एकत्र आणण्यासाठी एम्प्लॉई एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो. येस, चालू करूया. बघूया कसं वर्क करतंय. आणि मॅडम म्हणजे लोक जे काम करतात आपण त्यांना अप्रिशिएट करून अवॉर्ड्स पण देऊ शकतो. ॲक्च्युली मस्तच आयडिया शोधली. हां मस्तच. ठीक आहे, लागा कामाला, बघूया कसं वर्क करतंय. ठीक आहे. अगं इतकं सगळं ठरवलं, पण हे इम्प्लिमेंट कसं करणार? हो ना, लोक डेटा बनवणार, त्यांना त्यांचा विश्वास कसा बसेल हा डेटा बरोबरच आहे. आपण त्यांना जे KRA देणार आहे ते परफॉर्म करू शकणार आहे का? ते सर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग द्यावे लागेल. आणि त्यांना विश्वास कसा बसून देणार की परफॉर्म केल्यावर त्यांना बोनस मिळणारच आहे असं? चल लागू कामाला. चल मग. तर आमच्या पहिल्या KRA शीटमध्ये आम्ही हायजीनला 60% वेटेज दिलं होतं, ज्यामध्ये एम्प्लॉईची तर ग्रोथ 100% होताना दिसत होती, पण ऑर्गनायझेशन लावून तिथं धडपडताना दिसत होतं. आणि आत्ता आम्ही KRA शीटमध्ये अशी सुधारणा केली आहे की हायजीनचं स्कोअर आम्ही वाढवलं आणि त्यात एम्प्लॉईला परफॉर्मन्स पे सिस्टीम पण स्टार्ट केली, ज्याने एम्प्लॉईची पण ग्रोथ होते आणि ऑर्गनायझेशनची पण. तसेच आम्ही दर महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीज पण घ्यायला चालू केले, जसे की क्रिकेट, ॲप्रिसिएशन, फेस्टिवल्स, वुमेन्स डे, कल्चरल फेस्ट, ब्लड डोनेशन अँड ट्री प्लांटेशन, ज्याने आम्हाला सगळ्यांचे बघायला मिळाले हॅपियर फेसेस, ज्याने आमची प्रोडक्टिव्हिटी 80% पासून 92% पर्यंत वाढली, ज्याने क्लिअर रिपोर्टिंग पण व्हायला लागलं आणि आमची प्रोफेशनल डेव्हलपमेंट पण झाली. आणि आमचे एम्प्लॉई जे काम करतात आम्ही त्यांना ॲप्रिशिएट पण करण्यात आलं. आणि यावर्षी ज्यांना अवॉर्ड्स मिळाले त्या या फ्रेममध्ये दिसतात आणि सगळे खूप खुश आहे, यावरून दिसत आहे ते. आणि HR टीमच्या अशा 2-3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर परिस्थितीमध्ये काय आणि कसा बदल झाला एकदा बघूयात. ए हाय हाय, क्या चल रहा है? पाक चल रहा है. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन्स, अवॉर्ड घेतलंस तू. थँक्यू. नेक्स्ट टाइम मी पण खूप प्रयत्न करणार आणि पुढच्या वर्षी मी पण अवॉर्ड घेणार बघ. मी तर आवडची हॅट्रिक करणार आहे माहिती आहे. बाय द वे काल क्रिकेटच्या मॅचेस कशा झाल्या? सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि ऐक ना,
तुझा रिव्ह्यूचा डेटा रेडी आहे ना? मी क्रिकेटच्या मॅचेसमुळं आधीच रिव्ह्यूचा डेटा रेडी करून यार ठेवलाय. मी पण डेटा रेडी केला जेणेकरून क्रिकेट खेळताना खूपच मजा आली, तर डेटा पण रेडी झाला आहे. याच्यातला फोन करून घ्यायचा का? तेच वाटते मला, मी लगेच कॉल करते. हॅलो हॅलो, हां सोनाली मॅडम, मंजू बोलते. मंगल आणि माझा रिव्ह्यू कधी येऊ का मी आत्ता लगेच? तुमचा तर डेटा रेडी नाही ना? मॅडम क्रिकेटमुळे आजचा डेटा रेडी केला, येऊ काय आत्ता? ठीक आहे, रिव्ह्यू शेड्यूल मी शेअर करते. ओके मॅडम, मी तसं मेल करूनच देते तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू मॅडम. काय गं, कोणाचा कॉल होता? अगं मंजूचा कॉल होता. एक तर त्यांचं कालचं क्रिकेटचं हँगओव्हर अजूनही उतरलेलं नाहीये आणि डेटा पण रेडी आहे. त्यांना डेटा काय रेडी प्रेझेंट करायचा हे पण क्लिअर झालंय. अरे वा, सर्व असंच चालू असलं तर किती खुश राहतील सगळे. तिकडे चल. आणि मग परफॉर्मन्स बेस पे आणि एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटीमुळे आम्हाला आमचे रिअल ॲसेट्स मिळाले आणि 10x विजन आमचं अचिवेबल झालं. मला असं दिसतच होतं, जे काही प्रेझेंटेशन चालू असताना तुमची दाद मिळत होती तेच त्यांना अप्रिसिएशन सर्टिफिकेट होतं. आणि माझ्या मते स्माइलिंग फेसेस, माझ्या ते आज संध्याकाळीच रिव्ह्यू होणार की काय असं वाटायला लागलं मला. अंजली आणि मिलिंद, क्या बात. एक फक्त प्रश्न आलेत आणि आता भरपूर प्रश्न आलेत, प्रयत्न करतो एखाद दोनवर लिमिट करायला. हे टीम मेंबर्स तुम्ही सगळे आहात आणि सगळेजण काम करतात, तर हे कंपनीचे ॲसेट कसे आहात आणि हे कसं वाढणार? आणि 10x नुसतं सेल्स प्रॉफिट हे तर वाढणार, पण ही एक ॲसेट आहे तुमची पॉवर आहे, ही कशी वाढणार आणि वाढत जाणार याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का? ॲक्च्युली आमची आधी परिस्थिती अशी होती की जेव्हा आमचं ॲन्युअल बिझनेस प्लॅन मीट व्हायचं तेव्हा फक्त मिलिंद सर आणि अंजली मॅडम आम्हाला प्रेझेंटेशन शेअर करायचे आणि आम्ही ॲज अ ऑडियन्स फक्त बघायचो. पण जेव्हा ठरलं की 10xचं व्हिजन, त्यानंतर आम्हाला सगळ्यांना माहीत होतं का आपल्याला काय करायचं ईच डिपार्टमेंटला. त्यानंतर जेव्हा ॲन्युअल बिझनेस प्लॅन मीट झालं तेव्हा ईच डिपार्टमेंटनी प्रेझेंटेशन तयार केले, त्यांचे टार्गेट सेट केले आणि तेव्हा अशी परिस्थिती होती की मिलिंद सर आणि अंजली मॅडम ॲज अ ऑडियन्स होते आणि आम्ही सगळे प्रेझेंटेड होतो. सुपर. हे तुमचं प्रेझेंटेशन चालू असताना ना, म्हणजे सिन्स यू आर इन फार्मा हेल्थकेअर, हायजीन हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे तुमच्या कंपनीमध्ये आणि तो मे बी घरून येतो, मग समाजात तसंच हायजीनचा माइंडसेट तयार होतो, कंपनीत तर असतोच आणि मग नेशन वाईड तो हायजीन माइंडसेट घेऊनच चालतं तुम्ही. तर हा हायजीन माइंडसेट कसा ठेवला आहे तुम्ही आणि कसा टिकवला आहे आणि यासाठी अजून काय प्रयत्न करता तुम्ही 10xच्या जर्नीमध्ये? ॲक्च्युली आपल्याला हायजीन म्हणजे काय की चांगलं राहणं म्हणजे हायजीन इतकंच माहिती आहे. पण ॲज अ फार्मा बॅकग्राऊंड हायजीन म्हणजे तुमचे केस नीट असणं, तुम्ही नीट कपडे घातलेले असणं, तुमचे नख व्यवस्थित कट केलेले असणं पासून तर तुम्ही ॲप्रन घालून तुमच्या प्रोडक्शन हॉलमध्ये किंवा कोर एरियामध्ये कसे जात आहेत इथपर्यंत. आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रत्येक गोष्टीला स्टेटस लेबल आहेत का नाही, प्रत्येक गोष्टी कोणती कशासाठी योग्य जागी योग्य वस्तू आहे की नाही, हे असणं म्हणजे आमच्या दृष्टीने हायजीन असतं. त्यातल्या त्यात आमच्याकडे QA डिपार्टमेंटचे पहिले राऊंड होत नव्हते, नंतर ते QA डिपार्टमेंटचे राऊंड व्हायला लागले, ज्याच्यामध्ये कुठे NC नॉन कम्प्लायन्सेस सापडले तो ऑन द स्पॉट ते क्लिअर केले जातात. आणि आमचं आत्ताचं रेकॉर्ड असं आहे की कुठलीही नॉन कम्प्लायन्स आमची रिपीट झालेली नाही आहे आत्तापर्यंतचं. आणि 10xचं तुम्ही म्हणाल तर 10xचं आम्हाला रिझल्ट्स आता दिसायला लागलेत, जसे की लास्ट आठवड्यामध्ये आमच्या US FDA ऑडिट झालं आणि ते आम्ही सक्सेसफुली पास केलेलं आहे. आणि येत्या काही दिवसांमध्ये केनियाच्या कंट्रीचं एक ऑडिट होणार आहे, ते सुद्धा आम्ही सक्सेसफुली पास करूच याची आम्हाला शाश्वती आहे. थँक्यू रेवे फार्मा. आणि असंच तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन सगळेजण पुढे जातील अशी मी आशा करतो. थँक्यू, थँक्स अ लॉट. धन्यवाद.